नमस्कार. सध्या बाजारात एकच चर्चा आहे, ती म्हणजे सोने आणि चांदीच्या दरांची. कधी भाव गगनाला भिडतात तर कधी अचानक खाली येतात. पण हे नक्की कशामुळे होतं? आज आपण या मागची 5 महत्वाची कारणं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पहिलं कारण म्हणजे जागतिक घडामोडी. सोने आणि चांदीचे दर केवळ भारतात ठरत नाहीत, तर ते जगाशी जोडलेले असतात. जेव्हा दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार घाबरतात आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. मागणी वाढली की साहजिकच भाव वाढतात. तसेच जसं भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, तसेच जगातील मोठ्या मध्यवर्ती बँका जेव्हा सोन्याचा साठा वाढवतात तेव्हा बाजारात मोठी तेजी येते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकन डॉलर आणि फेडचे निर्णय. एक नियम लक्षात ठेवा, सोनं आणि डॉलर नेहमी एकमेकांच्या विरुद्ध चालतात. जर डॉलर मजबूत झाला तर सोन्याचे भाव कमी येतात. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले तर लोक सोन्याऐवजी बँकांमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर मानतात. यामुळे सोन्याची मागणी घटते आणि भाव गडगडतात. तिसरं कारण म्हणजे महागाई. जेव्हा बाजारात वस्तूंचे भाव वाढतात तेव्हा पैशांची खरेदी शक्ती कमी होते. तेव्हा सोने हे महागाईपासून संरक्षण देणारे कवच मानले जाते. इतिहास सांगतो की जेव्हा महागाईचा दर वाढला आहे तेव्हा सोन्याचे दर वाढण्याची शक्यता 90% जास्त राहिली आहे. चौथं कारण म्हणजे आपल्या अगदी जवळचं, ते म्हणजे भारतीय सण आणि लग्न सराई. आपली संस्कृती सोन्याशिवाय अपूर्ण आहे. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा किंवा लग्न सराईच्या काळात भारतात सोन्याची मागणी अचानक वाढते. भारतात सोन्याचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणी प्रचंड असल्याने स्थानिक बाजारपेठेत भाव वधारतात. तसेच सरकारने जर इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात शुल्क वाढवली तरीही सोन्याचे भाव महाग होतात. आता चांदीबद्दल बोलायचं झालं तर सोन्यापेक्षा जास्त फ्लक्च्युएशन चांदीमध्ये पाहायला मिळते. याचं मुख्य कारण म्हणजे चांदीचा औद्योगिक वापर. आज इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल्स आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांदी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे उद्योजकांकडून आणि उद्योगांकडून मागणी कमी जास्त झाली की चांदीचे भाव सोन्यापेक्षा जास्त वेगाने फ्लक्च्युएट होतात. थोडक्यात सांगायचे झालेच तर सोने आणि चांदी हे केवळ दागिने नसून ते जागतिक अर्थव्यवस्थेचा आरसा आहेत. जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर भाव एकदम खाली येण्याची वाट पाहण्यापेक्षा बाय ऑन डिप्स म्हणजेच भाव पडलेला असताना टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हाच उत्तम मार्ग आहे. सायलेंट स्टार्ट, स्मूथ राईड्स, स्टाईल, कम्फर्ट अँड सेव्हिंग्स. सुझुकी ई ॲक्सेस. आजच मोहिते सुझुकी शोरूमला भेट द्या.